उसाचा रस हा सद्यग्रहण करणारा, तर्पण करणारा, म्हणजे एकदम छान एनर्जी देणारा असा आहे. उसाच्या रसावरून आठवलं, मागच्या आठवड्यामध्ये एक अशी केस आली होती, पेशंट आले होते दोघं. मुलगा 29 वर्ष वय असेल साधारण त्याचं, आणि डोळे पूर्ण एकदम पिवळे पडलेले, सगळं शरीर पिवळं पडलेलं. म्हणलं काय रे, काय त्रास होतो? काय नाही म्हणलं. त्याच्या वडील म्हणलं की सर सगळं तोंड, सगळं डोळे पिवळे पडले, तर अंग पिवळे पडले. म्हणून याची टेस्ट करून घेतली, तर लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये एसजीपीटी एसजीओटी प्रचंड वाढले होते, 850 वगैरे होतं. म्हटलं अहो, हा दिसतंय त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय त्याला काविळे म्हणून. मग म्हणलं अरे ऍडमिट वगैरे नाही का झालंस, कुठल्या दवाखान्यात दाखवलंच नाही? नाही म्हणलं सर, दाखवलं 2 दवाखान्यामध्ये, सगळे म्हणले की नाही ऍडमिट हो, तुझी ऍडमिट व्हायची कंडिशन. म्हणलं मग बरोबर आहे, त्यांनी योग्य सांगितलं. एवढी कावीळचं प्रमाण जर शरीरामध्ये असेल तर ते थोडंसं घातकच आहे. नाही म्हणलं सर, मला काय त्रास होत नाही का, एकदा फक्त फिवर आला होता, म्हणजे ताप आला होता, परत काय मला काय त्रास नाही, भूक लागत नाहीये, फक्त एवढाच फक्त माझा प्रॉब्लेम आहे. तर म्हणले मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायची म्हणून तुमच्याकडे आलो. तर म्हणलं ठीक आहे बाबा, बघूयात आपण कसं. मला रिपोर्ट्स डोळ्याकडून घातले. एसजीपीटी एसजीओटी वाढलं होतं, प्रचंड अनालिसिस केलं आयुर्वेदिक पद्धतीने, आणि फक्त सांगितलं की माझा एक नियम फक्त आहे, तू जेवण करायचं नाही पुढचे 5-6 दिवस, फक्त दुधावरती आणि उसाच्या रसावरती थांबायचं. म्हणून मला उसाचा रस आठवला आता. तर त्यावेळेस मग म्हणलं ठीक आहे सर, मी करतो. झालं, घरी त्याला औषधी देऊन पाठवला. हे 5 दिवसाची औषध दिली फक्त, पण म्हणलं उद्या मला 2 दिवसानंतर लगेच फोन करायचा. त्याचा काय फोन नाही आला, मी त्याला स्वतः फोन केला. म्हणलं काय रे बाबा, काय त्रास वगैरे काय? काय नाही म्हणलं सर, एकदम टाकाटक आहे, मला भूक लागायला लागली आता. बरं म्हणलं रिपोर्ट्स केलेस का? म्हणलं नाही केला सर. म्हणलं करून घे रिपोर्ट्स आणि मला संध्याकाळी दाखवायला या. रिपोर्ट्स केले, त्यामध्ये एसजीओटी एसजीपीटी लेवल निम्म्याने कमी झाली होती. म्हणलं ठीक आहे, पण तुला काय त्रास नाही ना? कारण म्हणलं आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली आहे तुझ्या बाबतीमध्ये, ते तुझी इच्छा असतं ना. खरं तर तुला हॉस्पिटलायझेशन करून जर ट्रीटमेंट केली असते तर जास्त योग्य झालं असतं. नाही म्हणलं सर, पण माझी इच्छा नव्हती, मला गरज पण नाही वाटली. अरे म्हणलं तुला गरजेचं नाही, मेडिकल इमर्जन्सी असते. बरं म्हणलं ठीक आहे. म्हणलं सर आता काय करायचं? काय नाही का म्हणलं, आता फक्त सोनोग्राफी करून की कसं वाटते बघा, आणि 2 दिवसानंतर मला पुन्हा येऊन भेट. मग जरा 2 दिवस झाल्यानंतर आल्यानंतर पूर्णपणे डोळ्यामधला पिवळेपणा, अंगाचा पिवळेपणा पूर्णपणे गेला होता. पेशंट एकदम फाईन, एकदम व्यवस्थित, भूक लागायला सुरुवात झाली होती, पोट व्यवस्थित जुलाब झाले, अर्थात या आपल्या ट्रीटमेंटने. आणि जुलाबाद्वारे शरीरात अतिरिक्त साठलेलं पित्त हे निघून गेलं. आयुर्वेदामध्ये याला रुद्धपथ कामला आणि बहुपित्त कामला असे 2 प्रकार म्हणतात, पण त्याच्या बाबतीमध्ये रुद्धपथ कामला असा प्रकार होता. त्याची ट्रीटमेंट मी आयुर्वेदानुसार केली, आणि आज तो 5 दिवसामध्ये एकदम खडाखड बरा झाला. रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. सांगायचा मला मुद्दा एवढाच आहे की या आपल्या ज्या पूर्वपार आलेल्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याच्या योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात वापर जर केला तर आजार बरं व्हायला आपल्याला असिस्टन्स म्हणून हे काम करतं. आणि म्हणून मला उसाचा रस आठवला. थँक्यू.